दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला पहिला अध्यायातला 15वा श्लोक बघणार आहोत। कधी कधी बघा आपल्याला असा अनुभव येतो की आपण काहीतरी डिसिजन घेतो आणि तो डिसिजन आपली ओळख बनवतो। आजचा हा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींवरती शिकवणार आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पांशजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय पौंड्रधर्मो महाशंखम भीमकर्मावृकोदर। या श्लोकचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य अर्जुनाने देवदत्त आणि भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजविला। म्हणजेच इथे सगळ्यांनी वेगवेगळे शंख वाजवले आणि प्रत्येकाची ओळख पण वेगळी आहे, प्रत्येकाची ताकद पण इथे वेगळी आहे। कोणी दुसऱ्यांसारखा नाही आणि तसं असणं पण गरजेचं नाहीये। गीता आपल्याला सांगते स्वतःची ओळख बनवा आणि ती स्वीकारा। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे समजा तुमचा फ्रेंड स्टडीमध्ये चांगला आहे आणि तुम्ही क्रिएटिव्ह आहात, पण तुम्ही सतत कंपेअर करतायत की तो चांगला आहे आणि मी चांगला नाही। इथेच तुमचं चुकतं, कारण तुमचा शंख वेगळा आहे, तुमचं क्रिएटिव्ह वर्क पण वेगळं आहे। आजचं पॉवरफुल मेसेज भगवद्गीता आपल्याला असं सांगते की कंपेअर करू नका, स्वतःची ताकद ओळखा, त्यावरती काम करा। जेव्हा तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करता तेव्हा तुमची खरी ग्रोथ सुरू होते। तुमची ओळख युनिक आहे आणि तीच तुमची ताकद पण आहे। अशाच नवीन नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। दंडवत प्रणाम।